संपूर्ण वाशिम जिल्ह्यात नव्हे तर विदर्भात ओळखल्या जाणाऱ्या एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणजे आमदार स्वर्गीय प्रकाश उत्तमराव डहाके. दिनांक 10 मे रोजी वयाच्या 68व्या वर्षी अनंतात विलीन झाले. 10-12 दिवस पूर्वी कोरोना पॉझिटिव्ह टेस्ट आल्यामुळे अमरावती येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी त्यांना भरती करण्यात आले होते. पण प्रकृती खालावल्याने त्यांना नागपूर येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. कोरोना संसर्गातून ते बरे झाले, मात्र अचानक उद्भवलेल्या आजारामुळे 10 मे रोजी सकाळी 11 वाजता नागपूर येथील खासगी रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या अशा अकस्मात निधनाने कारंजा नव्हे तर संपूर्ण वाशिम जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात एक पोकळी निर्माण झाली आहे. कारंजा शहरात प्रकाशदारांच्या रूपाने एक कर्मयोद्धा लाभला होता. कारंजामध्ये अनेक विकासाची कामे त्यांनी खेचून आणली. संपूर्ण वाशिम जिल्ह्यात त्यांना चाहणारे असंख्य कार्यकर्ते होते. जिल्ह्यातील जनतेत त्यांचा दबदबा होता. त्यांची आदरयुक्ती भीती होती. पण अचानक या ढाण्या वाघाच्या जाण्याने संपूर्ण वाशिम जिल्हा पोरका झाला. त्यांचे पार्थिव 10 मे रोजी सायंकाळी 6 वाजता कारंजा लाड येथे चौरे लाईन मधल्या त्यांच्या घरी आणण्यात आले व तेथूनच त्यांची अंत्ययात्रा निघाली. अंत्ययात्रेवर कारंजातील नागरिकांनी आपल्या घरूनच फुलांचा वर्षाव केला. दारांच्या असंख्य चाहत्यांनी त्यांना साश्रू नयनांनी निरोप दिला. वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई यांच्यातर्फे अप्पर पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. अंतिम संस्कार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आला. त्यामुळे अंत्ययात्रेमध्ये 30 ते 40 लोकांनाच परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे कारंजा शहरात येणारे सर्व प्रमुख रस्ते यावेळी बंद करण्यात आले होते. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण, कारंजा तालुक्याचे उपविभागीय अधिकारी राहुल जाधव तसेच तहसीलदार धीरज मांजरे, पोलीस उपविभागीय अधिकारी अनिल ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्तात अंत्ययात्रा पार पडली. संपूर्ण अंत्ययात्रेचे थेट प्रसारण प्रशासनाकडून करण्यात आले होते. कारंजा लाड येथून विदर्भ न्यूजसाठी अक्षय लोटे यांचा हा वृत्तांत.